त्यामुळे माझी विनंती आहे, बघा पटलं तर ह्या गोष्टींना थोडंसं समजून घेऊयात. आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे, आपला दिवस आहे. कारण आपण हे संविधान कोणत्याही राजाला, कोणत्याही नगरसेवकाला, कोणत्याही आमदाराला, खासदाराला किंवा इथल्या पंतप्रधानाला बहाल केलेलं नाही, हे ठामपणे लक्षात ठेवा. आम्ही भारताचे लोक म्हणजे फक्त हिंदू का? आम्ही भारताचे लोक म्हणजे फक्त मुस्लिम का? आम्ही भारताचे लोक म्हणजे फक्त ख्रिश्चन, शीख या पद्धतीने वेगवेगळ्या जातींमध्ये किंवा रंगांमध्ये वाटणारा एखादा धर्म आहे का? माणूस आहे का? नवनिर्वाचित नगरसेवक निवडून येतात आणि आपल्या भाषणांमध्ये संपूर्ण एखादं शहर हिरवं करण्याची भाषा करतात. त्याला प्रत्युत्तर देणारे संपूर्ण एखादं शहर हिरवं कसं काय होऊ शकतं, आम्ही त्याला भगवं करणार आहोत, अशी भाषणं दिली जातात. त्यामुळे इथले लोक, इथले राज्यकर्ते, कदाचित तुम्हाला असं होऊ नये, पण कदाचित मी जे काय अलीकडचं राजकारण बघतोय, तुम्हाला हिरव्यामध्ये, निळ्यामध्ये, पिवळ्यामध्ये, भगव्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करतील. नमस्कार, मी अमोल तुमचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मोकळं ढाकळं. अर्थातच इथली चर्चा मोकळी ढाकळी आणि इथलं जगणंही मोकळं ढाकळं. त्यामुळे आपण ह्या चॅनलवर वेगवेगळ्या विषयांना घेऊन बोलत असतो आणि आज आपण आणखीन असाच एक विषय घेऊन आलो. तर तुम्ही माझा युनिफॉर्म बघून तुमच्या लक्षात आला असेल की एकंदरीत आज काय आहे. आज आहे 26 जानेवारी 2026. अर्थातच आपला सर्वांचाच प्रजासत्ताक दिन. आता मी हा व्हिडिओ प्रजासत्ताक दिनावरती अजिबात बनवत नाही. म्हणजे सुरुवातीला ते नमूद का करतोय की तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नये यासाठी. मला तुमच्याशी बोलायचं आहे या देशाबाबत, या आपल्या हक्कांबाबत आणि आपल्या भारतीय राज्यघटनेबाबत आणि आपल्या जबाबदाऱ्यांबाबत. त्यामुळे थोडंसं हे समजून घेऊयात आणि तुमच्याशी हितगुज करूयात, ह्या हेतूने हा व्हिडिओ बनवतोय. तर अपेक्षा आहे की आपण हा पूर्ण व्हिडिओ बघाल. तर थोडाही वेळ न घालवता मी थेट मुद्द्यावरती येतो. 15 ऑगस्ट आपला देश स्वातंत्र्य झाला आणि आपण इंग्रजांपासून स्वातंत्र्य होऊन खऱ्या अर्थाने सत्ता स्थापन केली. परंतु खऱ्या अर्थाने ही सत्ता कोणत्याही राजाच्या हातात न जाता ती आधी प्रजेच्या हातात, आणि ती सुरू झाली खऱ्या अर्थाने 26 जानेवारीला. प्रजासत्ताक दिन त्यामुळे आपण याला म्हणतो की जिथे प्रजेची सत्ता आली. उदाहरणार्थ आपण आता निवडणुकांमध्ये आपलं प्रत्येकाचं एक मतदान आहे. म्हणजे मी एक मतदान करू शकतो, तुम्ही एक मतदान करू शकतात, ह्या देशाचे पंतप्रधान देखील एकच मत देऊ शकतात, त्या देशाचे आमदार, खासदार, मंत्री हे सगळे एकच मत देऊ शकतात. कोणालाही स्पेशल कॅटेगरीमध्ये दोनदा मतदान करता येत नाही. याचा अर्थ ही सत्ता प्रजेची आहे. प्रजा ज्याला ठरवेल त्याला सत्तेवरती बसवेल असा त्याचा अर्थ होतो. परंतु मी आज हा व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आपण सर्वांनी वाचली असेल, ऐकली असेल, आपल्या शाळांमध्ये रोज सकाळी ती लावली जाते. पण किती लोकांना ती समजली हा प्रश्न आहे. कारण अलीकडचं राजकारण, अलीकडची भाषणं आणि अलीकडचं सोशल मीडियावरती येणाऱ्या कमेंट आणि पोस्ट ज्यावेळेस मी बघतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना मनाला वेदना होतात. आपण नेहमी असं म्हणतो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण आम्ही भारताचे लोक म्हणजे काय हे कधी समजलंय का, हा प्रश्न आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे फक्त हिंदू का? आम्ही भारताचे लोक म्हणजे फक्त मुस्लिम का? आम्ही भारताचे लोक म्हणजे फक्त ख्रिश्चन, शीख या पद्धतीने वेगवेगळ्या जातींमध्ये किंवा रंगांमध्ये वाटणारा एखादा धर्म आहे का? माणूस आहे का? हा प्रश्न मला पडतो. खऱ्या अर्थाने आम्ही भारताचे लोक म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक असा होतो. गणराज्य, गणराज्य म्हणजे गण म्हणजे माणसं, माणसांचं हे राज्य असलं पाहिजे, इथल्या प्रजेचं हे राज्य असलं पाहिजे, असं आपल्या क्रांतिकारकांना वाटायचं, असं आपल्या राज्यघटनेला वाटतं. आणि त्या हेतूने आपण हा दिन साजरा करतो. परंतु आज मला ते दिसत नाही. आज तुम्हालाही कदाचित ते दिसत नसेल. उदाहरणार्थ काल परवा आपल्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये अनेक भाषणं झाली. त्या भाषणांमध्ये अनेक जातीय भाषणं असतील, धार्मिक भाषणं असतील, परंतु त्यात मला जायचं नाही. पण आज भाष्य करणं अत्यंत गरजेचं आहे. नवनिर्वाचित नगरसेवक निवडून येतात आणि आपल्या भाषणांमध्ये संपूर्ण एखादं शहर हिरवं करण्याची भाषा करतात. त्याला प्रत्युत्तर देणारे संपूर्ण एखादं शहर हिरवं कसं काय होऊ शकतं, आम्ही त्याला भगवं करणार आहोत, अशी भाषणं दिली जातात. मला वाटतं खऱ्या अर्थाने हे आपल्या लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला लोक हिरवं करण्याची भाषा वापरतील, तुम्हाला लोक भगवं करण्याची भाषा वापरतील, निळं करण्याची भाषा वापरतील.
तुम्हाला हिरवा, निळा, पिवळा करता करता वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये वाटण्याचा प्रयत्न आज नाही, हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि तो त्यांचा प्रयत्न कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय राज्यघटना ही एकमेव गोष्ट अशी आहे जी आपल्याला भारतीय म्हणून बांधून ठेवते. आपल्यासाठी आपला तिरंगा अत्यंत महत्वाचा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला जाती धर्मात वाटण्यासाठी नक्कीच आपल्याला आपल्या जातीचा धर्माचा अभिमान असायला पाहिजे का? नक्की असायला पाहिजे, त्याला माझा विरोध नाही. आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये देखील धर्मनिरपेक्ष हे तत्व आपण स्वीकारलेलंच आहे. त्याचा अर्थ काय होतो कधी आपण विचार केलाय का? मला माझ्या धर्माबद्दल आदर नाहीये का? तर असं अजिबात नाही. मला माझ्या धर्माबद्दल नक्कीच आदर आहे, मला माझ्या जातीबद्दल आदर आहे, परंतु माझी जात, माझा धर्म हा माझ्या उमऱ्याच्या आत असला पाहिजे ही मला समजणं अपेक्षित आहे. मी उद्या समाजात फिरत असताना जर मी माझ्या जातीच्या धर्माच्या याच्यावरनं स्टेटमेंट पास करत फिरत असेल तर मला वाटतं ती चुकीचं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, बघा पटलं तर ह्या गोष्टींना थोडंसं समजून घेऊयात. आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिन आहे, आपला दिवस आहे. कारण आपण हे संविधान कोणत्याही राजाला, कोणत्याही नगरसेवकाला, कोणत्याही आमदाराला, खासदाराला किंवा इथल्या पंतप्रधानाला बहाल केलेलं नाही, हे ठामपणे लक्षात ठेवा. आपण ही राज्यघटना स्वतः प्रत अर्पित केली आहे, हे लक्षात घ्या. याचा अर्थ हे स्वातंत्र्य, ही प्रजासत्ताक, ही सत्ता आपण स्वतःसाठी घेतलेली आहे, आपण स्वतः ती आपल्यासाठी ठेवलेली आहे. त्यामुळे इथले लोक, इथले राज्यकर्ते, कदाचित तुम्हाला असं होऊ नये, पण कदाचित मी जे काय अलीकडचं राजकारण बघतोय, तुम्हाला हिरव्यामध्ये, निळ्यामध्ये, पिवळ्यामध्ये, भगव्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्याला त्याला बांधलं जायचंय की नाही हे आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की भलेही माझ्या घरात असेल गीता, बायबल, कुराण, भलेही माझ्या घरात असेल गीता, बायबल, कुराण, पण माझा आणि तुमचा, आपल्या सर्वांचा खरा धर्म फक्त आणि फक्त भारतीय संविधान, संविधान आणि संविधान. एवढं लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांनी इथला स्वातंत्र्याचा श्वास घ्यावा, तुमच्या मुलांनी इथल्या स्वातंत्र्यामध्ये राहावं, तर तुम्ही कोणत्याही जाती धर्माला चिटकून कट्टरतावादी जर बनलात तर हा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही आणि पुन्हा एकदा आपण हजारो पिढ्या मागे जाऊ, गुलामगिरीमध्ये पडू आणि पुन्हा एकदा एक स्वातंत्र्याची लढाई आपल्याला लढावी लागेल. आणि ती लढाई लढण्यासाठी किती शूरवीर तयार होतील हा माझ्या पुढे प्रश्न आहे. कारण इंग्रज असताना आपल्याला किमान हे माहित तरी होतं की आपल्याला गोऱ्यांच्या विरोधात लढाई करायची आहे, परंतु आज आपण गोरे गेले आणि काळ्यांची सत्ता आपल्यावर आली की काय असा प्रश्न मला पडतो. आणि लोकांना आपण गुलाम झालोय की नाही याची जाणीव होणंच मला वाटतं फार बिकट झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की हा देश स्वातंत्र्य राहायला पाहिजे, यांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे, तर माझी विनंती आहे, जाती धर्माचा अभिमान प्रत्येकाला असतो, तो असावाच, त्याला विरोध नाही, परंतु तो आपल्या घरात असला पाहिजे. ज्यावेळेस आपण ह्या समाजाचे नेतृत्व करतो किंवा ह्या समाजामध्ये एखादी प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून फिरतो, त्यावेळेस जातीय धार्मिक स्टेटमेंट पास करणं आणि त्या त्या वर्गाला त्या त्या कलरमध्ये, त्या त्या जातीमध्ये, त्या त्या धर्मामध्ये बांधणं बंद करावं. येणारा काळ कदाचित त्यांना माफ करणार नाही, त्यांच्या पिढ्या बर्बाद होऊ शकतील आणि या शिक्षणाच्या गंगेपासून दूर जाऊ शकतील आणि पुन्हा एकदा आपण अंधकारात ढकलले जाऊ. त्यामुळे विनंती आहे, अपेक्षा आहे आणि ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आव्हान देखील आहे की भारतीय राज्यघटनेचा पुरस्कार करूयात, भारतीय राज्यघटना स्वीकारूयात. नुसती ती स्वीकारूयात नाही तर ती समजून घेऊयात, त्यातली कलमं समजून घेऊयात, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या भूमिका समजून घेऊयात आणि या भारताला एक सक्षम भारत बनवण्याचं, बलसागर भारत बनवण्याचं स्वप्न बघूयात आणि ते सत्यात आणण्यासाठी संघर्ष देखील करूयात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, नाही आवडला तरी हरकत नाही, परंतु जर तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल, हितगुज करायचं असेल तर आपण कमेंट करू शकता, मला भेटू शकता. परंतु माझी अपेक्षा आहे की या भारताला सक्षम बनवूयात, बलसागर हा भारत बनवूयात, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, या रीतीने पुढे चालत राहूयात. तुम्हा सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पाहत आहात मोकळं ढाकळं, बोलत आहोत मोकळं ढाकळं, जगत आहोत मोकळं ढाकळं. धन्यवाद.